बंधनाविषयी आपण आज आपल्या जीवनामध्ये आपण तपासणार आहोत, पाहणार आहोत. आणि आपण पाहतो की उत्पत्तीचा ग्रंथ जर तुम्ही काढला, उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये जर आपण बघितलं 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराचं जे संपर्क आहे मनुष्याबरोबरचे जे काय नातं आहे हे किती चांगलं होतं. पण 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की मनुष्यामध्ये आम्ही पाहतो की एक देवाचं वचन, देवाचं ऐकणं किती महत्त्वाचं आहे. पण सैतानाने हवेला आणि आदामाला कशा प्रकारे फसवलं. एक परमेश्वराचं वचन आज्ञा होती, ती आज्ञा मोडण्यास प्रवृत्त सैतानाने केलं. आज आम्हाला खूप केअरफुली किंवा आम्हाला खूप सावधानतेने जीवन जगायचं आहे जगामध्ये जगत असताना. का? कारण आम्ही कुणाचं ऐकतो? आम्ही परमेश्वराचं ऐकलं तर आम्ही आशीर्वाद होणार आहे. बोला प्रेज लॉर्ड. जर आम्ही देवाचं ऐकलं तर आम्ही आशीर्वाद होणार आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये शिपूट राहणार नाही, आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये मस्तक होणार आहे. लक्षात घ्या. आमेन. बोला हालेलुया. हालेलुया. आम्ही देवाचं जर ऐकलं तर आम्ही प्रत्येक वेळेस मोठ्या उन्नतीकडे, आशीर्वादाकडे जाणार आहोत. म्हणून लक्षात घ्या, परमेश्वराच्या वचनामध्ये आम्ही पाहतो की या पहिल्या पुरुष आणि पहिल्या स्त्रीने आम्ही पाहतो की परमेश्वराचं वचन त्यांनी नाही का ऐकण्याऐवजी सैतानाच्या बोलण्याकडे, सैतानाच्या शब्दाकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं. हालेलुया. आणि आम्ही पाहतो की ज्यावेळेस त्यांनी परमेश्वराच्या शब्दाचं पालन नाही केलं, देवाचं वचन त्यांनी मोडलं, आम्ही पाहतो की त्यांच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की एक प्रकारे शापाची सुरुवात झालेली आहे. कशाची सुरुवात झालेली आहे? कारण ज्यावेळेस देवाचं वचन त्यांनी पालन करायचं सोडून दिलं, देवाचं वचनाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, त्यावेळेस पाप त्यांनी देवाविरुद्ध केलं. आणि पापामुळं आम्ही पाहतो की आम्ही पाहतो की पहिल्या पुरुष आणि स्त्रीवर आणि या पृथ्वीवर शापाची सुरुवात झाली. शाप आले. बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून वचन किती महत्वाचं आहे. या ठिकाणी ज्यावेळेस परमेश्वर ज्यावेळेस त्यांनी देवाची आज्ञा मोडली, देवाचं वचन मोडलं, त्यावेळेस आम्ही पाहतो की परमेश्वर त्यांना विचारू लागला. एक वचन वाचूया आपण, 13 वचन वाचूया. 10 आणि 11 वचन, 10-11 वचन वाचूया. 3रा अध्याय 10 आणि 11 वचन. हा. तो म्हणाला मी बागेत तुझा आवाज ऐकला. आदाम काय म्हणाला की परमेश्वर आदामाला हाक मारत तो आला बागेमध्ये. आदामा तू आहेस कुठे? आदामा आहेस कुठे? बोला प्रेज लॉर्ड. आणि मग पुढे आम्ही पाहतो की तो म्हणाला की मी बागेत तुझा आवाज ऐकला आणि भीती वाटली आणि मी नग्न होतो म्हणून मी लपलोय. 11 वचन. देवाने म्हटले तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? आणि तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस, ज्या झाडाचे तू फळ खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्लेस काय? त्याचे फळ तू खाल्लेस काय? बघा हालेलुया. जी आज्ञा दिली होती, मी जे वचन तुला सांगितलं त्याचे ते मोडून किंवा तू ते आज्ञा मोडून ते फळ तू खाल्लंय का? हालेलुया. आवाज येतो सर्वांना? माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हालेलुया. हा, पुढे काय म्हटलेलं आहे? आदाम म्हणाला जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने ते झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. बोला हालेलुया. आणि या ठिकाणी सुरुवात झाली परमेश्वराच्या विरुद्ध वागण्याची, पाप करण्याची. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की या ठिकाणी परमेश्वराने स्त्रीला विचारलं, स्त्रीनं काय सांगितलं? त्या सर्पाने मला भुरळ घातली, त्या सर्पामुळे मी नाही का चुकले. सैतान जो आहे तो काळे कपडे घालून किंवा शिंग नाही का 2 शिंग लावून किंवा असे काहीतरी वेगळा विचित्र होऊन तिच्या पुढे न्यायाला फसवायला सैतान एक सापाच्या स्वरूपात आला. आज सुद्धा सैतान एक कुणाच्याही स्वरूपात कुठल्याही व्यक्तीच्या माध्यमातून येतो आणि तुम्हाला देवाच्या विरुद्ध तुम्हाला शिकवतो, देवाच्या विरुद्ध वागायला प्रवृत्त करतो, देवाच्या विरुद्ध तुम्हाला पाप करायला प्रवृत्त करतो. आणि म्हणून तुम्हाला सावधानतेने जीवन जगायचं आहे की मी कुणाचं ऐकत आहे? देवाचं ऐकतोय का मी त्या सैतानाचं ऐकत आहे? हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आणि मग ज्यावेळेस आम्ही पाहतो की शापाची सुरुवात झाली आणि मग या ठिकाणी परमेश्वराने सर्पाला विचारलं नाही तू का असं केलं? कारण त्यांनी सैतानाला स्थान दिलं होतं. कोणाला स्थान दिलं होतं? आणि मग परमेश्वराने सर्पाला शाप दिला. वाचा 14 वचन. तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला तू हे केलेस म्हणून सर्व ग्राम पशु मध्ये वंचर याच्यापेक्षा तू शापग्रस्त हो. तू काय होशील? तू शापग्रस्त होशील. तू पुढे
तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. आणि आयुष्यभर काय खाशील? म्हणजे सापाला पहिलं पाय होते, पण त्याला शाप आला आणि शापामुळं साप जो आहे तो पोटाने खरडून चालायचा त्याला शाप आला. आणि आम्ही पाहतो की ज्यावेळेस त्याने पोटाने खरडून चालायचा शाप आला, तो मातीत राहतो, माती खातो. हालेलुया बोला. हालेलुया. त्याला मातेचं अन्न काय आहे? माती. पुढे काय म्हटलेलं आहे वाचूया. आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. पुढे ती तुझे डोके फोडील व तू तिचे तिची पुढे काय फोडशील? टाच फोडशील. बोला हालेलुया बोला सौजन. हालेलुया. तर बघा तिथं पुढे काय म्हणाला, पुढे वाचूया अजून. तो स्त्रीला म्हणाला मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील, जन्म देशील. तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तू तुझ्यावर स्वामित्व चालेल. आता बघा स्त्रीवर सुद्धा शाप आला. कुठला शाप? वेदनेने, दुःखाने तू आपल्या लेकरांना जन्म देशील. आज स्त्रीला जन्म देताना, डिलिव्हरी होताना किती वेदना होतात हे काय माहितीये का? हे त्या पापामुळं आलेला शाप आहे. मग त्या शापातून निघणं गरजेचं आहे, ते शाप तुटणं गरजेचं आहे. बोला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि मग नंतर आम्ही पाहतो की परमेश्वर आदामाला काय म्हणाला बघूया. पुढे आदामाला तो म्हणाला तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाची तू फळ खाऊ नये म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे तू फळ खाल्लेस म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तुझ्यामुळे भूमीला काय आला आहे? शाप आलेला आहे. पुढं तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. तिचा काय खाशील? उपज खाशील. ती तुला काटे व कुसळ देईल. तू शेतातले पीक खाशील. पण जमिनीतून तुला काय मिळेल? काटे कुसळ. म्हणजे याचा अर्थ अगोदर जमीन काटे कुसळ उगवत नव्हती. बोला की प्रेज लॉर्ड. म्हणजे जमिनीत सगळं काही चांगलं चाललेलं होतं. बोला की आमेन. सगळं जमिनीत व्यवस्थित चाललेलं होतं. पण ज्या वेळेस परमेश्वराचं वचन त्यांनी मोडलं, देवाची आज्ञा मोडली, त्याच वेळेस भूमीवर शाप आला आणि ती जमीन चांगले वनस्पती देताना सुद्धा पण ती काटे कुसळ जास्त देते. व्यर्थ चुकीच्या गवत जास्त उगवतं. हालेलुया. हे शाप आला जमिनीवर. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? पुढे म्हटलेलं आहे आयुष्यभर तू कष्ट करशील, घाम घालशील. काय वाच पुढे काय म्हटलेलं आहे? तू आपल्या निराळ्याच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील. म्हणजे मृत्यू सुद्धा हे पाप केल्यामुळं हे मृत्यू सुद्धा शाप म्हणून या जगामध्ये आला. मृत्यू पण एक शाप आहे. बोला प्रेज लॉर्ड. घाम गाळून कष्ट करणं नाही का? आज काम करताना काय येतो? घाम गाळतो. आणि माणसं म्हणतात उगं नाही पास्टर घाम गळतोय म्हणून एवढं घर झालंय. हालेलुया. पण हे पाप केल्यामुळं देवानी माणसाला काय सांगितलं आदामाला? की तू कष्ट करून घाम गाळून तू काय करशील? भाकर खाशील. हालेलुया. या सर्व गोष्टीवर शाप आले. भूमीवर शाप आला, स्त्रीवर शाप आला, कष्ट करण्याबद्दल त्याच्याबद्दल शाप आला, मृत्यूचा शाप आला. बोला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. फक्त एक आज्ञा मोडली. पण बायबल मध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. आज खून करू नको म्हटलंय. काय म्हटलेलं आहे? खून करू नको. मग खून केल्यामुळे सुद्धा शाप. बायबल सांगतं पाप व्यभिचार करू नको. काय करू नकोस? आज मी थोडं शॉर्टकट मी तुम्हाला सांगत आहे की व्यभिचार करू नकोस, कारण त्यामुळे तुझ्या पिढीवर शाप येईल. हालेलुया. बायबल सांगतं की निर्गमच्या पुस्तक 30व्या अध्यायामध्ये मूर्तीपूजा करू नकोस. मूर्तीपूजा केल्यामुळे तुझ्या 4 पिढ्यावर तुझा शाप येईल. किती पिढ्यावर? सोपी गोष्ट नाही, लक्षात घ्या. परमेश्वराने काय आज्ञा दिल्यात? जर तुला आशीर्वाद पाहिजे तर देवाचं वचन पालन करावं लागेल, देवाच्या वचनाप्रमाणे राहावं लागेल. पण या ठिकाणी पाहतो की व्यभिचार केल्यामुळे शाप येतात पिढीवर. हालेलुया. चोरी केल्यामुळे शाप येतात पिढीवर. कुणाच्या बद्दल खोटी साक्ष दिल्यामुळे शाप येतात. कुरकुर केल्यामुळे शाप येतात. गर्भपात केल्यामुळे शाप येतात.
अशुद्ध गोष्टी पाहिल्यामुळे शाप येतात. अशा अनेक गोष्टी आहेत बायबलमध्ये. मला तुम्हाला 3 दिवस पुरणार नाही, एवढी लिस्ट आहे शाप काय येतात. बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. पण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला परीक्षण करायचं आहे, शोधायचं आहे कुठलं असं पाप आहे, कुठली अशी गोष्ट आहे त्यामुळे माझ्या पिढीवर, माझ्या जीवनावर, माझ्या घरावर शाप येऊन ठेवलेला आहे. त्या शापामुळे माझी सुधारणा होत नाही. बोला की प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आज आम्ही पाहतो की 10 पिढीपर्यंत आणि सेवेला प्रोत्साहन न देणं, सेवेला मदत न करणं, त्यामुळं आम्ही पाहतो की 10व्या पिढीपर्यंत शाप आहेत. किती पिढीपर्यंत? 10व्या. अनेक वेळा आम्ही पाहतो की बायबलमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, मी नेहमी तुम्हाला शिकवलेलं आहे. पण शाप जे आहेत आम्ही पाहतो की देवाच्या सेवेला प्रोत्साहन न देणं किंवा मदत न करणं किंवा पुढे न येणं, टाळाटाळ करणं, हे सुद्धा शापाचं चिन्ह आहे. लक्षात घ्या. प्रेज लॉर्ड. बोला. मगाशी गीत गायलं, सेवा तेरी करेंगे. पण करतो का आपण सेवा? हालेलुया. बोला सजन. सेवा केली तर आशीर्वाद आहे तुम्हाला. आमेन म्हणा. आणि मग पुढं मला की 3दा सगळ्यात महत्वाचं, तुम्ही चोरी करू नका. बायबल सांगतं. म्हणजे कुठली चोरी करू नका? परमेश्वराच्या अर्पणाची चोरी करू नका. परमेश्वराचं जे परमेश्वराचं आहे ते परमेश्वराला द्या. देवाचा दशमास देवाला द्या, कारण त्यामुळे तुमच्या घरावर, तुमच्या भांडारावर तुमच्या जागा पुरणार नाही, एवढा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये येईल. बोला हालेलुया. हालेलुया. पण बायबल सांगतं की जर तुम्ही दशमास देणार नाही, दशमास जे आहे जे देवाचं देवाला आहे, प्रभू येशूने सांगितलं देवाचं देवाला द्या, कैसराचं कैसराला द्या. म्हणजे सरकारचा टॅक्स सरकारला द्या. अनेक वेळा आम्ही टॅक्स बुडवतो सरकारचा सुद्धा. अनेक वेळा लाईट चोरीचाही वापरतो. चोरी करू नको म्हणतं बायबल. आणि चोरी केल्यामुळे काय येतात? आज्ञा मोडल्यामुळे शाप येतात. मग आम्ही चोऱ्या, काही लोक चोऱ्या करतात, लाईटीची चोरी करतात. हालेलुया. कशी चोरी करतात? लाईट चोरून वापरतात बिनधडक, आणि त्याच घरात प्रार्थना करतात, देव आमचा लय चांगला आहे. देव चांगला आहे की पण तू चोर आहेस. हालेलुया. देव चोर नाही, सैतान चोर आहे. देव देणारा देव आहे, जीवन देणारा देव आहे. आमेन म्हणूया चर्च. देव आशीर्वाद देणारा देव आहे. देवाचे लोक देणारे आहेत. देवाचे लोक आशीर्वादित लोक आहेत, चोरी करणारे नाहीत. आमेन. कमी येत आहे. हालेलुया. देवाला मागा म्हणजे मिळेल, पण चोरीची लाईट वापरू नकोस. देवाचं दशमा चोरू नकोस. देवाचं देवाला दे. बोला की आमेन. हालेलुया. बोला सजन. हालेलुया. 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 अशा अनेक पाप आहेत जे आमच्या पिढीने सुद्धा पाप केलेले आहेत. आमच्या वडिलाच्या वडिलांनी काय पाप केले तुम्हाला माहित नाहीत, पण त्या पापामुळं तुम्ही पुढे जायचं बघता, पण ते शाप तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत, ते सुधरू देत नाहीत, तुम्हाला वाढू देत नाहीत. लक्षात घ्या. पण आज म्हणा आज शेवट आहे पाप शापाचा. म्हणा शापाचा अंत आहे आज. मोठ्याने म्हणा की विश्वासाने म्हणा, शापाचा अंत आहे आज. शापाचा अंत आहे. हालेलुया. हालेलुया. कान उघडे ठेवा देवाचं वचन. कान उघडे ठेवा देवाचं वचन. कान उघडे ठेवून ऐका. न ऐकल्यासारखं करू नका. देवाचं वचन ऐकाल तर देव तुमची प्रार्थनाच ऐकणार आहे. बोला हालेलुया. बोला हालेलुया. मोठ्याने म्हणा चर्च. हालेलुया. 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 आज जीवनामध्ये समस्या काय आहेत? का समस्या आहे जीवनामध्ये? देवाचं वचन नीट पालन करत नाहीत. आज मला अनेक वेगवेगळ्या गोष्टीमध्ये परमेश्वराने बोलला, पण एक पहिली महत्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. अब्राम आणि लोटामध्ये भांडणं सुरू झाले. म्हणजे अब्राम आणि लोटाच्या नोकरांमध्ये भांडणं सुरू झाली. आता त्या गोष्टीकडे मला वळायचं नाही, पण एक गोष्ट मला सांगायची आहे की अब्रामाला समस्येतून का जावं लागलं? मला सगळेजण अब्रामाला भांडणाच्या समस्येतून का जावं लागलं? हालेलुया. हालेलुया. बायबलमध्ये उत्पत्तीच्या ग्रंथात 12व्या अध्यायात 1ल्या वचनात सांगितलंय की अब्रामा, तू आपला देश, आपले नातेवाईक आणि आपले सर्व काही नाही का जे काही नाही का वाचा या ठिकाणी परमेश्वराने 12 ते 1 वचन अब्रामाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करेन. बोला हालेलुया. हालेलुया. आता मला सांगा, या ठिकाणी परमेश्वर त्याच्या वचनाला महत्व देतो. कधी कधी आम्ही वचनाला महत्व देत नाही, वचन पालन करत नाही. मग अब्रामाने निघताना बायको घेता नातलं आपले नातेवाईक सोडून म्हटले. काय म्हटलेलं आहे?
पण एक नातलग घेतला बरोबर, त्याचं नाव लोट. हालेलुया. अब्राम काका आणि पुतण्याला घेतलं. चल बाबा पुतण्या, जरा तूच आधार आहेस. माझ्या नातलगा, माझ्या पाहुण्या, तू माझा आधार आहेस. पाहुण्या आधार नाही, पाहुण्या त्रास देणार असतो. देवच खरा आधार आहे. आमेन. हालेलुया. बोला सगळं. हालेलुया. मग विचार करा, 13व्या अध्यायामध्ये परमेश्वराचं वचन हा पालन करत असताना आपण म्हणतो अब्रामाने देवाचं वचन पालन केलं, पण थोडस एक गोष्ट त्याच्याकडनं काय झाली, एक नातेवाईक घेतला बरोबर. बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आणि 13व्या अध्यायामध्ये हा नातेवाईक प्रार्थना बी करत नव्हता एवढा. अब्राम प्रार्थना नाही, लोट विधी नाही रचत, लोट आराधना करत आहे, पण अब्राम प्रार्थना करत आहे, अब्राम आराधना करत आहे, अब्राम देवाची स्तुती करत आहे, अब्रामाचा देव अब्रामामध्ये उतरत आहे, अब्रामावर परमेश्वराचा आशीर्वाद. आमेन. आमेन. बोला की हालेलुया. हालेलुया. अब्रामाचा देव अब्रामाबरोबर होता, अब्रामावर देवाचा आशीर्वाद होते, आणि त्यामुळे लोट गेला खरं तरी देव समजून घेणारा परमेश्वर आहे. आमेन म्हणा. मग आशीर्वादित अब्राम होत होता, आशीर्वादित धनामध्ये, सोन्यामध्ये, चांदीमध्ये, प्रॉपर्टीमध्ये, गुरुठरामध्ये अब्राम आशीर्वाद होत होता, आणि त्याच्याबरोबर लोट पण आशीर्वाद होत होता. पण लोट जरा लय वाढला आणि फुगलाच गडी जास्त. हालेलुया म्हणा. काय काय लोक पैशा पाण्यात, नोकरी पाण्यातले वाढतात ना, मग नंतर मग लय फुगतात. त्यांना बोलताना सुद्धा त्यांचा फुगा दिसतो. असं बोलताना पहिलं काय नसताना लय असं, पण नसतो बोलताना असं फुगण्यासारखं. अब्रामा, तुझे नौकर लय भांडत आहेत. हालेलुया. अरे बाबा लोटा, अब्रामामुळे तू आशीर्वादित होत आहेस. अब्रामावर उपकारासारखं नको बोलू. हालेलुया म्हणा. म्हणा की प्रेज लॉर्ड. पण ही भांडणाची समस्या, मला त्याच्यावर सांगून पुढे जायचं. पुढची गोष्ट मला पुढं नंतर शिकवून मी. बरे प्रेज लॉर्ड बोला. ही समस्या काय झाली, मग अब्रामाला काय करावं लागलं, जाऊ दे बाबा, तू माझा नातलग आहे, तू आहे, ठीक आहे बाबा, तू नाही का आपलं भांडणं नको, आपलं काय नको, सोडून तुला पाहिजे नाही भूमी, मी सोडतो. ह्या समस्येतून अब्रामाला जावं लागलं. का की तू वचन देवाने सांगितलं, नातेवाईक सोडून तो काय कर, मी दाखवीन देशात, ते जा. पण थोडं न केल्यामुळं 13वा अध्याय जरा भांडणाचा ठरला. मग आपली बी घडी कुठली तर भांडणाची ठरती. मला अपेक्षा नव्हती, आपलं म्हणून मी घेतलं जवळ, आणि मला लय त्रास झाला याच्याकडून. त्रासच होणार. आम्ही वचन पालन करत नाही, करताना म्हणतो मी केलं वचन पालन, पण अर्धवट करतो वचन पालन. बोला की हालेलुया. समजतंय का की जरा समजत आहे सांगा. बोला हालेलुया. म्हणा देव सर्वस्व आहे, देवाचं वचन सर्वस्व आहे, देव वचनाला प्राधान्य देतो. बोला की आमेन. हालेलुया. हालेलुया. बरोबर. वचन पालन न केल्यामुळे आदामानं हवेवर शाप आले, जमिनीवर शाप आला, मृत्यू आला, आणि कष्टावर शाप आले. आम्ही पाहतो की डिलिव्हरी करताना शाप आला. अशा अनेक गोष्टी आम्ही पाहतो की शाप आला. आज आम्ही अनेक लोक आमच्या पिढींनी पाप केलेलं असतं, आमच्या पिढ्यांनी काय नाही कृत्य केलेलं असतं, कितीतरी पाप केलेलं असतं, त्यामुळं अनेक शाप येतात. लक्षात घ्या. बोला प्रेज लॉर्ड. मला तुम्हाला एका वचनाकडे घेऊन जायचं आहे. 2 शमूएल त्याचा 21वा अध्याय आणि पहिलं वचन वाचूया आपण. 2 शमूएल 21वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन वाचूया. दाविदाच्या कारकिर्दीत लागोपाठ 3 वर्ष दुष्काळ पडला. बघा या ठिकाणी दाविदाच्या कारकिर्दीमध्ये लागोपाठ 3 वर्ष दुष्काळ. सगळ्यांनी बायबल मध्ये बघा. बोला की प्रेज लॉर्ड. सगळं हा तुमचं करून म्हणा हालेलुया. हा परत हा दाविदाच्या कारकिर्दीत हा वाचूया. दाविदाच्या कारकिर्दीत लागोपाठ 3 वर्ष दुष्काळ पडला. 3 वर्ष. हा पुढे. तेव्हा दाविदाने परमेश्वरासमोर जाऊन प्रश्न केला. परमेश्वराने उत्तर दिले. आता बघा याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. 3 वर्ष झालं दुष्काळ आहे. किती वर्ष? 3 वर्ष झालं समस्या आहेत, 3 वर्ष झालं अडचणी आहेत, 3 वर्ष झालं सुधारणा होत नाहीये, वर्षानुवर्ष प्रॉब्लेम आहे, अडचणी आहेत. मग दावीद 3 वर्षाला प्रार्थना करतोय, आराधना करतोय, आभारी म्हणतोय, धन्यवाद म्हणतोय, खूप विना चांगला आराधना करतोय. 3 वर्ष झालं प्रार्थना करू सुद्धा काही सुद्धा फरक पडत नाही. 3 वर्ष झालं तो आराधना करतोय, पण तरी पण काहीच फरक दिसत नाही. 3 वर्ष झालं त्याच्यामध्ये उपास त्यांनी केला असेल, पण त्या 3 वर्षात दुष्काळ काही जात नाही, ही समस्या जात नाही.
3 वर्ष झालं तो उपासना करत आहे, चांगले गीत गात असेल, नाचून करत असेल, प्रार्थना करत असेल, रडून प्रार्थना करत असेल, पण या 3 वर्षामध्ये हा दुष्काळ समस्या जात नाही. बोला हालेलुया. हालेलुया. मग त्याला तो म्हणाला की काय भानगड आहे बाबा. मग तो देवाजवळ गेला आणि देवाला त्यांनी विचारलं, देवा काय असं कारण आहे. लक्षात घ्या, तुम्ही चांगली आराधना करणार असेल चांगली गोष्ट आहे, तुम्ही चांगली उपासना करणार आहे चांगली गोष्ट आहे, तुम्ही 3 दिवस उपास करणार आहे चांगली गोष्ट आहे, तुम्ही 40 दिवस उपास करता चांगली गोष्ट आहे, तुम्ही चांगले गीत गाता चांगली गोष्ट आहे, तुम्ही बायबल वाचता चांगली गोष्ट आहे. पण या ठिकाणी दाविदाने एवढं करणार असून, दावीद मी एवढं करत होता, तुम्ही एवढा आराधक नाही तेवढा दावीद आराधक होता. बोला प्रेज लॉर्ड. तुम्ही एवढं आराधना जेवढी करणार नाही तेवढं तो परमेश्वराची आराधना करणारा होता. बोला की प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. तुम्ही म्हणता मी चर्चला येतोय. दावीद तर खूप वेडा होता देवाच्या मंदिरासाठी, तो टायमाला देवाच्या मंदिरात येत होता. बोला की प्रेज लॉर्ड. तो वेळेवर परमेश्वराच्या आराधनेमध्ये जात होता. राजा असून तो त्याला देवासाठी वेळ होता. लक्ष द्या. मग या ठिकाणी पुढे त्यांनी प्रश्न केला देवाला. हा पुढे काय म्हटलंय. परमेश्वराने उत्तर दिले. परमेश्वराकडून उत्तर आलं. शाऊल व त्याची खुनी घराने यांच्यामुळे हा दुष्काळ पडला आहे. हा दुष्काळ पडलेला आहे. बोला की हालेलुया. हालेलुया. कुणामुळे दुष्काळ पडलाय. शाऊल आणि त्याच्या घराण्यांनी त्या गिबोन्यांचा खून केला होता काही लोकांचा. बोला की प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. दुसऱ्या शमूएल मध्ये 21 अध्यायामध्ये थोडस दुसरा भाग वाच जरा. 21 अध्याय. हा परमेश्वराने उत्तर दिले, शाऊल व त्याची खुनी घराणे यांच्यामुळे हा दुष्काळ पडला आहे, कारण त्यांनी गिबोनी लोकांचा संहार केला. बोला की हालेलुया. हालेलुया. गिबोनी लोकांचा रक्तपात केला. शाऊल आणि त्याच्या घराण्याने गिबोनी लोकांचा रक्तपात केल्यामुळं त्यामुळं हा दुष्काळ आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी हा दुष्काळ निघून जात नाही. बघा किती भयंकर शाप आहे. बोला प्रेज लॉर्ड. हालेलुया. समजते का तुम्हाला मी काय समजतोय. दोन्ही हात उंच करून हालेलुया म्हणा सगळेजण. बोला हालेलुया. आज तुम्ही बघा शाऊलाने पाप केले, शाऊलाकडून ते रक्तपात घडला गेलाय. आता शाऊलाने अनेक युद्धामध्ये रक्तपात केला, पण गिबोनी लोकांचा रक्तपात केल्यामुळे शाप आलाय. कारण का तुम्हाला आणि मला यहोशुआच्या पुस्तकात 9व्या अध्यायाकडे आपल्याला जावं लागेल. कुणाच्या कुठल्या अध्यायाकडे जावं लागेल. यहोशुआचं पुस्तक 9व्या अध्याय आपण काढूया. यहोशुआचं पुस्तक त्याचा 9वा अध्याय. आणि त्या ठिकाणी एक पूर्ण जर तुम्ही पूर्ण वाचलं यहोशुआच्या पुस्तकामध्ये तर एक इथून सुरुवात आहे. गिबोनी लोकांची काय आहे या ठिकाणी इतिहास आहे. गिबोनी लोकांचा काय या ठिकाणी 9व्या अध्यायामध्ये इतिहास आहे. मग ते असं झालं की गिबोनीच्या रहिवाशांनी अशी चाल खेळली त्यांनी 9व्या अध्यायामध्ये की त्यांना वर्तमान कळालं की यहोशुआ इस्रायल लोक येत आहेत आणि जिथं जिथं चालले ते शत्रूंचा नायनाट करत आहेत, नाश करत आहेत. मग या गिबोनी लोकांनी काय केलं. लक्ष द्या इकडे सगळेजण. गिबोनी लोकांनी काय केलं की त्यांनी एक साधारण कपडे एकदम असे अरे का असे नोकरासारखे दासासारखे असे कपडे त्यांनी परिधान केले आणि सगळं काय असे कपडे परिधान केले आणि ते इस्रायल लोकांच्या यहोशुआच्या भेटीला आले. आणि ते त्या ठिकाणी भेटीला आले त्या गिबोनी लोकांच्या. आणि गिबोनी लोकांच्या भेटीला आले आणि त्यांनी त्या ठिकाणी काय केलं मला तुम्हाला सांगू द्या. 9 वचन वाचूया. 9 वचनापासून पुढे पटापटा वाचूया. त्यांनी त्याला म्हटले तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून तुझे दास फार दूर देशाहून आले आहेत. त्याची कीर्ती व त्याने मिस्र देशात जे केले ते सर्व आम्ही ऐकले आहेत. 11 वचन वाचूया. तेव्हा आमचे वडील माणसे आणि आमच्या देशातील सर्व रहिवासी आम्हाला म्हणाले प्रवासासाठी आपल्या बरोबर शिदोरी घ्या व त्यांना भेटायला जा. पुढे त्यांना सांगा की आम्ही तुमचे दास आहोत. तेव्हा आता आमच्याशी करार करा. आता आमच्याशी करार करायचा आहे आपला. बोला की हालेलुया. लक्ष देतं का. इथं काय म्हणाले ते आमच्याशी काय करा.
आता आमच्याशी करार करा. त्यांनी शिदुरी आणल्या, भाकरी आणल्या, अमकं आणलं, गोड गोड बोलून त्यांनी त्यांच्याशी काय करायला आले? करार करायला. आणि आम्ही पाहतो की त्यांनी परमेश्वराला न विचारताच, यहोशुवानी परमेश्वराला न विचारताच आम्ही पाहतो की त्या ठिकाणी 12 वचन वाचूया. 12 वचन. ह्या पहा आमच्या भाकरी आम्ही घरून तुमच्याकडे येण्यास निघालो. त्या दिवशी प्रवासात शिदोरी म्हणून घेतल्या तेव्हा ऊन होत्या, पण आता त्या वाळून बुरसल्या आहेत. पुढं हे द्राक्षाचे बुधले आम्ही भरून घेतले, तेव्हा ते नवे होते. बघा, तेव्हा ते नवे होते. आता ते फाटून तुटून गेले आहेत. हे आमचे कपडे, आमचे जोडे फार लांबच्या प्रवासाने जीर्ण झाले आहेत. अशा प्रकारे ते, पण तसं म्हणायला गेलं तर ते कुठले आहेत? जिथं ते आहेत तिथलेच आहेत. आता ती यहोशुवाने तयारी केलेली आहे सगळ्या ह्या गिबोनी नाही का त्यांचा नाश करायचा. बोला हालेलुया. पण हे गिबोनी लोकांनी चालबाजी करून ते आसन पेराव करून ते पुढे आले करार करण्यासाठी. 14 वचन वाचूया. तेव्हा लोकांनी त्यांचे अन्न स्वीकारले, पण परमेश्वराचा सल्ला घेतला नाही. कोणाचा सल्ला घेतला नाही? हालेलुया. माणसं अनेकाचा सल्ला घेतात, पण देवाचा सल्ला घेत नाहीत. बोला की प्रेज लॉर्ड. ज्यांना करायचंच आहे त्यांना देवाचा सल्ला घ्यायचाच नसतो. आणि पास्टरकडे जायचं का? नकोच, मुळेच नको. पास्टर तर लय आहे. हालेलुया. असंच डायरेक्ट बोल. त्यांना माहिती असतंय पास्टर तर मग लयच आहे, कारण पास्टर वचनाच्या बाहेर बोलणारच नाही. हालेलुया बोल असेल जण. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पण त्यांनी सल्ला घेतला नाही देवाचा, है ना. मग त्यांनी करार केला. म्हणा, करार केला. 15 वचन. मग यहोशुवाने त्यांच्याशी काय केला? सलोखा करून त्यांना जीवनदान देण्याचा करार केला. हा, पुढे. मंडळीच्या सरदारांनीही त्यांच्याशी अन्नभाग केली. पुढे. त्यांच्याशी करार केल्यानंतर 3 दिवसांनी त्यांना समजले की हे आपले शेजारी असून आपल्यामध्ये राहणारे आहेत. हालेलुया. बोला की हालेलुया. पण आता या ठिकाणी करार झालाय. 3 दिवसांनी समजलं हे आपल्यातलेच आहे, तिथलेच. मग करार झाल्यामुळं त्यांना आता काय करू शकत नाही? मारू शकत नाही, त्यांच्याशी युद्ध करू शकत नाहीत, काहीच नाही. कारण तिथं सगळ्यांची देवासमक्ष करार झालाय. बोला की प्रेज लॉर्ड. झालं काय तुम्हाला सांगतो. मग इथं करार यहोशुवा बरोबर या गिबोनी लोकांबरोबर झालेला होता. आणि मग हे वचन शौलाकडून मोडलं गेलं. शौलाने या गिबोनी लोकांचा संहार केला, काही लोकांचा रक्तपात केला. आणि ते पाप झाल्यामुळं ते शापाची सुरुवात इथं झाली. यहोशुवा कुठं? मरून पावला. बोला. पण इथं करार झाला. बोला प्रेज लॉर्ड. आणि इथं करार झाल्यामुळं वचन मोडलं गेलं शौलाकडून. गिबोनी लोकांवर त्यांनी हात टाकायचा नव्हता. का? कारण त्या ठिकाणी करार झालेला होता, वचन दिलं गेलेलं होतं. बोला की प्रेज लॉर्ड. आणि त्यामुळं आम्ही पाहतो शौलाकडून त्यांचा खून केला गेला, रक्तपात केला गेला. आणि त्यामुळं 3 वर्ष झालं दुष्काळ पडत आहे. मग दावीद आराधना करतोय. आज तुम्ही प्रार्थना करताय, आराधना करताय, तुमचे प्रश्न असतील. मी किती मंदिराला जातो, प्रार्थना करतोय, पण मला आशीर्वाद नाहीत. माझ्या घरात समस्या आहेत, माझ्या घरात भांडणं आहेत, माझ्या अडचणी आहेत, पैशाच्या अडचणी आहेत, लेकरांच्या अडचणी आहेत, अनेक गोष्टीच्या अडचणी आहेत. मग काय? कदाच तुमच्या वाडवडील मेलेले आहेत, पण त्यांनी चुकीच्या काही गोष्टी विधी केल्या असतील, त्यांनी कुठल्या काही रक्तपात केला असेल, किंवा तुमच्याकडनं काय अशी गोष्ट चुकीची घडली असेल, पाप घडलं असेल, आणि त्या पापामुळं शाप कार्य करत आहे. लक्षात घ्या. बोला हालेलुया. शाप कार्य करत आहे. लक्षात घ्या. समस्येला सारखं तोंड देत आहे, आजारातनं बाहेर निघत नाही, वर्ष चालले पण समस्येतून बाहेर निघत नाही. तुम्ही अनेक अडचणी येत आहेत. का? कारण कुठं तर शापाने ठिकाण सोडलं नाहीये. ते शाप तुमचा पाठलाग करत आहे, तुम्हाला पकडत आहे, तुम्हाला दाबत आहे, तुम्हाला धुळीत नेहायला बघत आहे, तुमचा नाश करायला बघत आहे. ते शाप तुम्हाला सुधरू देत नाही, तुमच्या घरातले भांडण संपू देत नाही, तुमच्या लाईफ मधले सैतानी वासना, वाईट गोष्टी निघून जात नाहीत. तुम्ही
खूप आराधना करताय पण तुम्हाला त्याच्यातनं काहीच समाधान मिळत नाही का? कुठंतरी तुमच्या घरातल्या व्यक्तीनं अशुद्ध पाप केल्यामुळं ते शाप तुम्हाला वाढू देत नाहीत. मग या ठिकाणी 21 अध्यायाकडे येऊया शमूएलाच्या पुस्तकामध्ये. शमूएलाच्या पुस्तकामध्ये दावीदाने प्रश्न केला की 3 वर्ष झालं, सोपी गोष्ट का 3 वर्ष झालं प्रार्थना करतो फळ नाही. आज तुमच्या अशा काही गोष्टी असतील तुम्ही प्रार्थना करताना उत्तरच मिळत नाही. होय, मिळत नाही. शाप असल्यामुळं तुम्ही कितीही प्रार्थना करा, प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. हालेलुया, हालेलुया. मनाशेचा चला. शाप असल्यामुळे पिढीवर शाप असल्यामुळे कितीही प्रार्थना केल्या उत्तर मिळत नाही. दुःखाची गोष्ट आहे की नाही? बोला हालेलुया, हालेलुया. पास्टर मी प्रार्थना करतो देव ऐकत नाही का? देव आहे का नाही? अरे देव आहे पण शाप तुझ्या जीवनामध्ये कुठतर आहे म्हणून ती प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. किती जण आमेन म्हणत आहेत? शोधा. मग शोधा म्हणजे कुठला असं पाप आहे, कुठला असं घाणेरड्या गोष्टी आहेत ते तुम्हाला शोधायचं आहे. त्यामुळं तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. त्यामुळं तुमच्या आराधनेचा प्रतिफळ आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये येत नाही. सिरियस आहे का तुम्ही ऐकायला वचन आज? हालेलुया, 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 हालेलुया. कल्पना करा 3 वर्ष झालं प्रार्थना करून उत्तर मिळत नाही. देवा दुष्काळ दूर कर, दावीद प्रार्थना करतोय पण 3 वर्ष झालं ती प्रार्थनेचं उत्तरच मिळत नाही. हजारो प्रार्थना होत आहेत, हजारो प्रार्थना करत आहेत. आज तुम्ही 3 दिवस प्रार्थना करा, उड्या मारा, काय करा, पण तुम्ही खऱ्याने पश्चाताप जर करणार नाही, जर तुम्ही खऱ्याने पश्चाताप करून त्या शापातनं बाहेर निघायचं पूर्णपणे नाही का समर्पण करणार नाही, मग तुमच्याही प्रार्थना ऐकल्या जाणार नाही. 3 दिवस काय 3 वर्ष ओरडत बसा. मग पाप सोडायला तयार नाही, अशुद्ध गोष्टी सोडायला तयार नाही, वाईट स्वभाव सोडायला तयार नाही, वाईट ॲटिट्यूड सोडायला तयार नाही, समेट करायला तयार नाही, देवाच्या वचनाप्रमाणे वागायला तयार नाही. मग 3 वर्ष वरडा किंवा उपाशी राहा, काय बी करा, उत्तर मिळेल का? हालेलुया. सिरियसच झाले बाबा आता. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. किती दिवस प्रार्थना करतो दावीद? किती दिवस? आपला 3रा बर्थडे आहे चर्चचा, अॅनिव्हर्सरी. तुम्ही 3 वर्ष झालं चर्चला येत असाल आणि काही जणांचा प्रश्न असेल मी 3 वर्ष झालं चर्चला येतो प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. कुठतरी शाप आहे, जाणून बुजून पाप करत आहेस, चुकीचा वागत आहेस. हालेलुया, बोला हालेलुया. जर खरं समर्पण करशील देव दाखवेल, त्याला म्हणतील होय मी पाप केलंय, सगळे शोकाचे दिवस संपतील आणि आशीर्वाद सुरू होईल. हालेलुया. 21वा अध्याय 2रं वचन पटकनी. राजाने गिबोनी लोकांना बोलवून, आणि मग राजाने गिबोनी लोकांना बोलवून त्यांच्याशी बोलणे केले. हे गिबोनी लोक इस्रायल लोकांपैकी नसून अवशिष्ट अमोऱ्यांपैकी होते. इस्रायल लोकांनी त्यांच्याशी शपथ वाहून शपथ वाहून करार केला होता. पण इस्रायल लोक, बघा, इस्रायल लोकांनी त्यांची शपथ वाहून करार केला होता, पण इस्रायल लोक यहुदी लोक यांच्या अभिमानास्तव शौलाने गिबोनी लोकांचा सार करण्याचा प्रयत्न केला होता. 3रं वचन. दावीदाने गिबोनी लोकांना विचारले तुमच्यासाठी मी काय करू? असे कोणत्या प्रकारचे प्रायश्चित्त मी करू की जेणेकरून तुम्ही परमेश्वराच्या वचनाचे अभिष्ट चिंताल. पुढं गिबोनी लोक त्याला म्हणाले शाऊल व त्याचे घराणे ह्यांच्याशी आमच्या सोळा रुपयांसंबंधी काही घेणे देणे नाही. पुढं तसेच इस्रायलातील कोणा पुरुषाला जीवे मारायचे आम्हाला कारण नाही. तो त्यांना म्हणाला तुम्ही सांगाल ते मी तुमच्यासाठी करीन. पुढे वाचा. ते राजाला म्हणाले ज्या पुरुषाने आमचा नाश केला आणि आमचा निपात व्हावा आणि इस्रायल देशात आमचे कोणी उरू देऊ नये असे योजले होते. त्यांच्या वंशातले 7 जण आमच्या हाती द्या. किती जण आमच्या हाती द्या? 7 जणांना आमच्या हाती द्या.
आणि 7 जणांना आमच्या हाती द्या. आणि 8व्या वचनामध्ये मी पाहतो की 7 आणि 8 वचनामध्ये आम्ही त्या 7 जणांना घेऊन परमेश्वराच्या प्रीत्यर्थ त्यांना फाशी देतो आम्ही म्हणाले. ते काय देतो म्हणाले? आम्ही फाशी देतो. मग साधू दावीद शौलाचा पुत्र योनाथान यांची परमेश्वराच्या नावाने अनभाग झाली होती, म्हणून शौलाचा नातू योनाथानाचा पुत्र बोशेत याची राजाने गय केली. पण आयाची कन्या रिस्पा हिला शौलापासून अर्मोनी मफी बोशेत असे 2 पुत्र झाले होते ते. आणि शौलाची कन्या मिखील हिला मोहोलाथी येथील बर्जिल याचा पुत्र म्हणजे असे काय. मग त्या यांच्या 5 पुत्र असे झाले होते. त्यास पकडून राजाने गिबन लोकांच्या हवाली केले. त्यांनी त्याच डोंगरावर परमेश्वर समोर फाशी दिली. त्यांनी काय दिली? फाशी दिली, मारून टाकलं. बोला प्रेज लॉर्ड, हालेलुया. त्यांचा मृत्यू झाला. आणि 14 वचन वाचू आपण. शाऊल व त्याचा पुत्र योनाथान यांच्या हस्ती बन्यामीन प्रदेशातील सेला येथे शौलाचा बाप कीश पुरल्या त्या लोकांना फाशी दिली होती. त्यांच्या सगळ्या अस्थी त्या शौलाच्या थडग्यात पुरल्या गेल्या. आणि पुढे दाविदाच्या आज्ञेप्रमाणे लोकांनी सर्व काही केले. त्यानंतर देशासाठी केलेली प्रार्थना. त्यानंतर मला सांगा, त्यानंतर शब्द किती महत्वाचा आहे. त्यानंतर मोठ्याने म्हणा, त्यानंतर हा पुढे काय म्हटलेलं आहे? देशासाठी केलेली प्रार्थना देवाने ऐकली. हालेलुया. ज्या वेळेस 3 वर्ष प्रार्थना करतो दावीद, पण त्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही का? कारण शौलाने केलेल्या पापामुळं ते शाप त्या ठिकाणी असल्यामुळं ते शाप अडखळणं ठरत होते. ते शाप ते प्रार्थनेचं उत्तर आणत होते आणि त्यामुळे ते प्रार्थनेचं उत्तर मिळत नव्हतं. पण ज्या वेळेस ते शापाचं कारण कळालं, कशामुळे शाप आलं, त्याची भरपाई केली गेली. आणि मग त्यानंतर त्यांनी देशासाठी प्रार्थना केली आणि देवाने ती लगेच प्रार्थना ऐकली. आमेन. कमी येत आहे. हालेलुया चर्च, हालेलुया. येशू ख्रिस्ताने पण आमच्या सर्व पापाची किंमत मोडण्यासाठी स्वर्ग सोडला. आमेन म्हणा सगळेजण. बोला की हालेलुया, हालेलुया. सर्वजण म्हणा हालेलुया. आज मी तुम्हाला चांगली बातमी आता सांगत आहे की जे शाप, हे पापामुळे जे शाप आले, या शापामुळे आमच्या प्रार्थनेमध्ये उत्तर मिळत नाही. या शापामुळे आमची उन्नती होत नाही. या शापामुळे आमच्या घरात शांती नाही. या शापामुळे आमच्या लेकराच्या जीवनामध्ये आशीर्वाद नाही. शापामुळे आमच्या सर्व गोष्टी बिघडल्या गेलेल्या आहेत. आणि त्यासाठीच येशू ख्रिस्त या जगामध्ये स्वर्गामधून आला. हालेलुया. बोला की प्रेज लॉर्ड. आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि येशूने काय केलं? ते सर्व प्रकारचा पाप त्यांनी स्वतःवर घेतलं. बोला की हालेलुया. बोला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्यांनी सर्व या पापाची सर्व निंदा, सर्व ती अपमान येशू ख्रिस्ताने आपल्यावर घेतला. आमेन म्हणा कोणीतरी सरस. बोला की हालेलुया, हालेलुया. त्या ठिकाणी पापाच्या वेदना त्या येशूने घेतल्या. ज्या वेदना पापामुळं, शापामुळं, ज्या वेदना आमच्या जीवनामध्ये, आमच्या घरात आहेत, आमच्या नाही का डिलिव्हरी होत असताना महिलांवर ज्या वेदना आहेत, जे त्रास आहे, त्या येशूने आपल्या शरीरावर वेदना घेतल्या. त्या येशूने त्या सगळ्या आजाराच्या वेदना, 39 फटके, त्या सर्व वेदना येशूने स्वतःवर घेतल्या. त्या पापाच्या वेदना येशूने आपल्या स्वतःवर घेतल्या आणि त्या सगळ्या वेदना येशूने सहन केल्या. बोला की हालेलुया. त्या पाप केल्यामुळं जमिनीवर शाप आला आणि ते शापामुळे ते काटे कुसळले. आणि त्या येशूने काय केलं? त्या येशूने ते सर्व काट्याचा मुकुट आपल्या डोक्यावर घालून घेतला. बोला की प्रेज लॉर्ड. तो शाप म्हणजे ते काटे, ते काट्याचा मुकुट येशूने घेतला. म्हणजे ते तुमचे आणि माझे ते काटे म्हणजे शाप येशूने आपल्या स्वतःच्या मस्तकावर घालून घेतला. बोला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. बोला चर्च, हालेलुया. बोले येशू मसीह की जय. हालेलुया. ते काट्याचा मुकुट घालून घेतला आणि जे घाम शापाला घाम, येशू त्या गेतसेमनी बागेमध्ये प्रार्थना करत असताना त्याचा रक्तासारखा घाम तो पडला. ते पण सगळा शाप, तो घामाचा शाप येशूने ते स्वतःवर घेतला. येशूने का व्हायला का नाही त्या गेतसेमनीमध्ये घाम, तो घाम प्रार्थना करताना तो घाम गळत होता रक्ताचा थेंबासारखा.
तो पण येशूने घेतला. बोला की प्रेज लॉर्ड. काट्याचा मुकुट येशूने स्वतःवर घेतला. आपल्या हातापायामध्ये खिळे ठोकून घेतले. का? आपल्या हाताने कुठतर पाप केलेलं आहे, आपल्या डोक्याने कुठतर आम्ही पाप केलेलं आहे, आमच्या पिढींनी पाप केलेलं आहे, आमच्या सर्व आम्हाला मस्तक व्हायला पाहिजे, पण आम्ही शिपूट झालो. का? त्या पापामुळे, त्या शापामुळे शिपूट होण्याची पाळी येते. पण येशूने ते सगळे शाप घेतले आणि आम्हाला शिपूट बसणं आम्हाला मस्तक येशूने केलेलं आहे. म्हणजे मस्तक म्हणजे आशीर्वाद आम्हाला दिलेले आहेत. आमेन म्हणा. आणि सगळ्यात महत्वाचं, येशू तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी मरण पावला. जसं दाविदाला देवाने दाखवलं आणि मग दाविदाला ती भरपाई करण्यासाठी काही पुरुषांना त्या गिरबोनी लोकांच्या हाती द्यावं लागलं आणि त्यांनी त्या पुरुषांना त्या ठिकाणी देवासमोर त्यांना मारलं, फाशी दिली, त्या माणसाला मरावं लागलं आणि त्यानंतर तो शाप थांबला गेला. त्यानंतर ते प्रार्थनेचं उत्तर मिळालं. तशाच प्रकारे आज प्रत्येक मनुष्यासाठी एकाने कोणीतरी मरणं गरजेचं होतं, पण ते बी निष्पाप व्यक्तीचं मरणं गरजेचं होतं. येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, तो राहिला, जगात वागला, सगळ्या गोष्टीमध्ये पारखला गेला, पण सगळ्याच गोष्टीमध्ये तो निष्पाप राहिला. आणि नंतर काय झालं? येशूने सर्वांसाठी त्या वधस्तंभावर प्राण दिला. आपल्या पापाबद्दल, आपल्या शापाबद्दल तो त्या ठिकाणी वधस्तंभावर मरण पावला आणि त्याने आमचे शाप त्या वधस्तंभावर खेळून टाकले आणि आम्हाला आशीर्वाद दिला. बोला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. गलतीकरासपत्र त्याचा 3रा अध्याय, गलतीकरासपत्र 3रा अध्याय आणि त्याचं 13 वचन आपण वाचूया. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला, येशू ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून त्याने सुटका दिली. आमेन म्हणा मोठ्याने. आमेन. हालेलुया. तुमच्या आणि माझ्याबद्दल येशू शाप झाला आणि त्यांनी आपली खंडणी भरून त्यांनी सर्व नियमशास्त्रातल्या सगळ्या शापातून तुम्हाला आणि मला काय दिली? सुटका दिली. बोला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. 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 हा, गलतीकर पुढे वाचूया, कंटिन्यू. हा, जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. पुढं ह्यात उद्देश हा की अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. हा, बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. बोला हालेलुया. हालेलुया. म्हणून येशियाचा 53 अध्याय आणि त्याचं 3 वचन वाचू, 4 वचन वाचू आणि आपण त्यानंतर प्रार्थनेत जाणार आहोत. पण या ठिकाणी पाहतो की येशूला काट्याचा मुकुट भेटला. येशूने दुःख आमचं घेतलं. येशूने आमचे सर्व संघर्ष तिथे स्वतःवर घेतला. त्यांनी सगळं काही वेदना घेतल्या, त्यांनी सगळा त्रास घेतला, त्यांनी शाप घेतले, त्यांनी सगळे पाप घेतले आणि आम्हाला शापातून, पापातून, त्या सर्व बंधनातून सुटका दिली आणि आम्हाला स्वर्गातले आशीर्वाद दिले. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. वाचूया यशाचा ग्रंथ 53, 3 आणि 4 वचन. तुच्छ मानलेला मनुष्याने टाकलेला क्लेशाने व्यापलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडी फिरवत व त्याला तुच्छ लेखत आणि त्याला आम्ही त्याला मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले. येशूने सगळे आमचे व्याधी काय घेतले? आपल्यावर घेतले. आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्याला ताडण केलेले. देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. पुढं खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला. आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी त्याला शिक्षा झाली. पुढे त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. बोला ना हालेलुया. 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 पण लक्षात घ्या मी काय सांगत आहे. शाप काम करतात हे लक्षात घ्या. समजतंय? शाप काय करतात? काम करतात. हालेलुया. त्या प्रार्थनेमध्ये अडखळण घालायचं काम करतात. शाप तुमच्या घरात भांडणाचं काम करतात.
शाप तुम्हाला डिस्टर्ब करायचं काम करतात. एक शापित मनुष्य परिवार खूप प्रॉब्लेमॅटिक होतो. मग प्रेज लॉर्ड. ऐकताय का तुम्ही? येस. शाप काम करतात. शौल मेला, कधीच मरून गेला, पण शाप काम करतोय. तुमच्या 5व्या पिढीचा दादा काय काय मला कळत नाही ती काय म्हणावं त्याला. हालेलुया. वडिलाचा आजोबा म्हणतो, पण आजोबाचा काय पंजोबा, पंजोबाचा अजून परतोबा, काय आता काय सगळं बोला. त्यांनी काय पाप करून रक्त काय कुठं काय केलं, कुठं काय काय कापलं, हालेलुया, कुठं काय काय गोष्टी केल्या आणि त्याच्यामुळं सगळं पीडा भोगत आहे तुम्ही. तिथून काही शाप काम करत असतील. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आनंदी राहायचा प्रयत्न करताय, पण ते शाप काम करते, दुःखीच होत आहे तुम्ही. काय झालं अचानक? काय माहिती, अचानक काय पण होते का? कुठेतरी शाप काम करत असतात. पण आज तुम्ही ईश्वर पूर्ण विश्वास ठेवाल, येशूचं रक्त बी कार्य करणार आहे. यस आमेन. हालेलुया. बोला सजा. हालेलुया. प्रार्थना अडवत होतं तो शाप. प्रार्थना ऐकल्या जात नव्हते त्या शापामुळं. आज थोडक्यात तुम्हाला ते वचन मी दाविदाचं तुमच्या पुढे आज तुमच्या माझ्या पुढे परमेश्वराने आणलेलं आहे. आज तुमचे डोळे उघडावेत म्हणून आज तुम्ही या दिवसामध्ये परीक्षण करा. कोणतं असं पाप आहे त्यामुळे शाप काम करत आहे घरामध्ये? बोला की प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. कोणतं असं पाप आहे? दुसरं नाही, स्वतःच्या घरात बघा. हा चुकतोय, तो चुकतोय, तो चुकतोय, हा बी स्वभाव लय चुकीचा आहे. बोला प्रेज लॉर्ड. स्वतःकडे बघ म्हणतो प्रभू. कोणाकडे बघ? आम्ही दुसऱ्याकडेच बघतो. आजचं वचन आहे ना, ती पाहिजे होती, तू नाही, तू बघायची होती. बोला हालेलुया. आज तपास करा कुठं तुम्ही चुकताय. प्रेज लॉर्ड. मग तुम्ही प्रार्थना करताय पण उत्तर मिळत नाही, मग ह्याचं तुम्ही कुठंतरी कारण शोधलं पाहिजे. शोधा म्हणजे, आणि जर तुम्ही त्या शापातून पूर्ण बाहेर निघला, कोणतीही ताकद तुम्हाला अडवणार नाही. तुमची प्रगतीच होईल येशूच्या नावात. तुमचे लेकरं वाढतील येशूच्या नावात. तुमचा व्यवसाय वाढेल येशूच्या नावात. तुमचं घर उंचच होईल येशूच्या नावामध्ये. तुमचा बिझनेस वाढेल येशूच्या नावामध्ये. तुमची आर्थिक स्थिती वाढेल येशूच्या नावामध्ये. तुम्ही मागणारे नाही, तुम्ही देणारे व्हाल येशूच्या नावामध्ये. बोला की आमेन, 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 आमेन. यस आमेन. पण काही जणांच्या समस्या असा आहेत, पैसाच पैसाच, प्रॉब्लेम 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 प्रॉब्लेम. शाप कुठंतरी काम करत आहे. हालेलुया. हालेलुया. तयार आहे तुम्ही समर्पण करायला? थोडा वेळ तयार आहे? हालेलुया. आपले डोळे बंद करा आणि आता आपण शाप तोडण्याच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. आणि त्याच्या अगोदर एक गीत होत असताना आपलं समर्पण तुम्हाला करायचं आहे प्रियांनो. आपलं समर्पण तुम्हाला करायचं आहे. ओ शखाला बंथुरा नामा नामा, ओ रियंतराबा शखाला बाला 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 बाला. हालेलुया. 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 आपले हात तुमच्या हालेलुया. रबा शंदरा बराबा. आपले हात उंच करा. जर वाटतं तुम्हाला जागेवर उठून उभं राहायचं आहे, जागेवर उठून उभं राहा. हे गीत गात असताना उठून उभं राहा आपल्या जागेवर. आपल्या जागेवर उठून उभं राहा. डोळे बंद करा आणि परीक्षण करा. हे गीत गात असताना, मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या पापातुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, मला मुक्त करण्या पापातुनी,
मला मुक्त करण्या पापातुनी येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी 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 येशू रक्त 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 वाहिले तुझ्या देहातुनी येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी कुकर्म केले मी या हाताने कुकर्म केले मी या हाताने जखडले हात तुझे खिळ्याने जखडले हात तुझे खिळ्याने पवित्र शास्त्र माझ्या हाती देऊनी पवित्र शास्त्र माझ्या हाती देऊनी येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी मला मुक्त करण्या पापातुनी मला मुक्त करण्या पापातुनी मला मुक्त करण्या शापातुनी मला मुक्त करण्या शापातुनी येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी 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 आपले हात उंच करून म्हणा प्रभू माझ्या हाताने पाप केलं प्रभू माझ्या पिढ्यांनी पाप केलं माझ्या पिढीने पाप माझ्या वडिलापासून 6व्या पिढीपर्यंत त्यांनी दुष्कर्म केले त्यांनी त्यांच्या हाताने मी माझ्या 10 पिढ्यांनी माझ्या आईच्या पिढ्यांनी दुष्कर्म केली हाताने वेगवेगळे पाप केले देवा माझ्या सर्व पापाची क्षमा कर देवा हालेलुया केले विचार मी पातकी केले विचार मी पातकी मुकुट काटिरी तुझ्या मस्तकी मुकुट काटेरी तुझ्या मस्तकी तारणाचं मुकुट मला घालूनी तारणाचं मुकुट मला घालूनी येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी मला मुक्त करण्या शापातुनी मला मुक्त करण्या शापातुनी येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी मार्ग चुकलो मी मेंढरा परी मार्ग चुकलो मी मेंढरा परी विंधिले पाय तुझे कुसावरी विंधिले पाय तुझे कुसावरी
खऱ्या जीवनाची वाट मला दावणी, खऱ्या जीवनाची वाट मला दावणी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या पापातुनी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, विवळत होतो मी वेदनेने, विवळत होतो मी वेदनेने, छिन्न छिन्न देह तुझा चाबकाने, छिन्न छिन्न देह तुझा चाबकाने, रोगातुनी मला मुक्त करुणी, रोगातुनी मला मुक्त करुणी, येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, म्हणा देवा मला क्षमा कर. हालेलुया, हालेलुया. मी सर्व पाप कबूल करतो. माझ्या पिढीने, माझ्या घराण्याने, माझ्या लेकरांनी, माझ्या वडिलाच्या 10 पिढ्यांनी, माझ्या आईच्या 10 पिढ्यांनी, माझ्या आईच्या वडिलाच्या 10 पिढ्यांनी तुझ्या विरुद्ध पाप केलं देवा. त्या पापामुळं जे काही शाप आले असतील ते आज सगळे शाप तुटल्या जाऊ येशूच्या नावात. हालेलुया, हालेलुया. देवा जाणून बुजून मी पाप केलं देवा. मी वाईट गोष्टी वेळ घालवला, वाईट मोबाईलमध्ये वेळ घालवला, वाईट त्या गोष्टी पाहत राहिलो, चुकीचं वागलो. मला क्षमा कर देवा. येशूच्या रक्ताने शुद्ध कर देवा. माझ्या सावतराईने, त्यांच्या 10 पिढ्यांनी, त्यांच्या वडिलाच्या 10 पिढ्यांनी पाप केलं देवा. क्षमा कर देवा. देवा क्षमा कर. येशू तुझ्या रक्ताने शुद्ध कर. म्हणा प्रभू येशू जाणून बुजून मी पाप केले देवा. धिट्टाईनं पाप मी केलं देवा. माझ्या सर्व पापाची क्षमा कर. आज मी तुला शरण आलेला आहे. प्रत्येकाने म्हणायचं देवा मी अनेक वेळा जाणून बुजून पाप केलं, ते पाप मी लपवले, कठोर वागलो मी. मला क्षमा कर. मला पवित्र कर येशू. मला शुद्ध कर. माझ्या हृदयाला शुद्ध कर. माझ्या हृदयाला मी कठोर केलं. ओ देवा मला कळत असून मी चुकीचं वागलो, जाणून बुजून पाप केले. माझ्या सर्व पापाची मला क्षमा कर. मला देवा मला क्षमा कर. मला देवा मला क्षमा कर. चला डोळे बंद करून मला क्षमा कर देवा. कुठले पाप केले असेल मला दाखव परमेश्वरा. मला देवा मला दाखव. तू दाविदाला दाखवलंस, तू दाविदाला दाखवलंस ते पाप, ते शापाचं कारण, दुष्काळाचं कारण, प्रार्थनेचं उत्तर न मिळण्याचं कारण तू दाविदाला दाखवलंस. देवा मला दाखव प्रभू. काय चुका आहे दाखव प्रभू. कुठले पाप आहे ते दाखव प्रभू. कुठले जाणून बुजून पाप झाले दाखव प्रभू. आज आम्हाला क्षमा कर दे बापा. क्षमा कर दे बापा. देवा डोळे उघड, दाखव प्रत्येकाची चुका देवा परमेश्वरा. आणि त्या चुकामधनं देवा त्यांना माघारी फिरण्यासाठी मदत कर. पश्चाताप करण्यासाठी मदत कर देवा. पश्चातापी हृदय दे परमेश्वरा. हो राबा बाबा 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 दे बापा. या मंडळीच्या कुठल्या चुका आहेत ते दाखव परमेश्वरा. या मंडळीच्या उन्नतीमध्ये, या मंडळीमध्ये अनेक अशा प्रार्थना आहेत किंवा उन्नती फुटलेली असेल, जसं पाहिजे तसं सेवा आम्ही ही होत नाही प्रभू. काय दाखव आमच्या मंडळीच्या चुका. या चर्चला दाखव, मंडळीच्या चुका दाखव. रबा बाबा 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 रबा 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 तुरा रबा रबा शबाला बाला 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 बाला
रियांथारानामा संदारानामा रिबांथारानामा रिबालाबालाबालाबा. मला देवा आमच्या मंडळीच्या परिवाराच्या सगळ्या पापाची क्षमा कर. जाणून बुजून पाप केले, चुका केल्या, क्षमा कर देवा. आमच्या मंडळीतल्या पुरुषांनी, महिलांनी, बहिणींनी तुला दुखवलं, जाणून बुजून पाप केली, क्षमा कर देवा. आमच्या मंडळीतल्या तरुणांनी, हो मुलींनी, मुलांनी, वृद्धांनी प्रभू पाप केलं, त्या सगळ्या पापाची क्षमा कर. आमच्या सर्व मंडळीच्या पापाची क्षमा कर. काही लोक कळत असून पाप करतात देवा, त्यांच्या पापाचा दंड आमच्या मंडळीवर येऊ नकोस देवा. त्या पापामुळं शाप आमच्यावर येऊ नकोस, आमच्या मंडळीवर येऊ नकोस देवा. क्षमा कर देवा, क्षमा कर. येशूच्या रक्ताने त्या सर्व पापाचा अधिकार तुटल्या जाऊ दे. त्या शापाचा अधिकार येशूच्या रक्ताने नाश होऊ दे. हालेलुया. सगळे म्हणा हालेलुया, हालेलुया. राबा बाबा 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 शाखारा बाबा 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 रिबा बाबा 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 बाबा. देवा येशूच्या नावात, येशूच्या रक्ताद्वारे तो आम्हाला पापाची क्षमा केली, आम्ही स्वीकारतो. आणि या सर्व शापावर, पापावर, सैतानावर आम्ही अधिकार घेतो तुझ्या वचनाप्रमाणे. रिबानामा सिखंदारा बाराबा. तू साप आणि विंचू तोडवण्याचा अधिकार तो आम्हाला दिलेला आहेस. सैतानाच्या शक्तीवर तुम्हाला अधिकार दिलेला आहेस. हालेलुया. रबा 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 तुरा रबा 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 शबा रबा 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 शबा रबा 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 बा 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 बा. देवा तुझी उपस्थिती आता मागत आहे. तुझ्या उपस्थितीत सगळे शाप तुटले जाऊ दे, सगळ्या शापाचा अंत होऊ दे आज. रिबा रबा तुरा रबा 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 रबा. सगळ्या शापाचा अंत होऊ दे. रिबा खाठे रे 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 बाबा 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 बाबा. चला प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा. दाखव पाप. सैतानाचं कुठं गुप्त पाप आहे, कुठं सैतान लपून बसलाय, ते पापाचा अंत बसलाय. बाहेर बाहेर निघू जाऊ दे. सैताना सैताना सर्वाधिकार मी तोडत आहे येशूच्या नावात. शाप घेऊन आलेल्या दुष्टात्म्या, पापाच्या दुष्टात्म्या, तुझा अधिकार मी तोडत आहे येशूच्या नावात. येशूच्या रक्ताद्वारे नाश करतो तुझा अधिकार. रिबा खाठे रे 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 लेब्रा माकोठे रो 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 शाबा बाठा रा खाठा रा रा रा. देवा तुझी उपस्थिती मागत आहे. तुझ्या उपस्थितीनं सगळे बंधन तुटल्या जाऊ दे, सगळे बंधन तुटल्या जाऊ दे. कठोर हृदयामुळे जे शाप आलेले आहेत, ती कठोरता येशूच्या रक्ताद्वारे निघून जाऊ दे. सगळं पाप नाहीस कर येशूच्या नावात. बाहेर बाहेर कठोर करणाऱ्या दुष्टाच्या बाहेर निघ, बाहेर निघ, बाहेर निघ, बाहेर निघ, बाहेर निघ. रे बाकाठे रे 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 रे. अद्भुत कार्य करत आहे परमेश्वर, अद्भुत कार्य करत आहे परमेश्वर. लेब्रा बाबा 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 रेब्रा बाबा बाबा बाबा. प्रत्येक जण अपेक्षा करा, आज तुम्ही आशीर्वाद घेऊन जावा. अपेक्षा करा कुठले शाप तुमच्या घरात राहू नये. ते शाप असल्यामुळे प्रार्थना ऐकल्या जात नाहीत. शाप काम करत असल्यामुळे तुमची आराधना स्वीकारली जात नाही, तुमच्यावर ब्लेसिंग येत नाहीत. हो रिपा खेटे रे बाबा शंदारा बाबा बाबा. हालेलुया. ते पाप आल्यामुळं, त्या पापामुळं भय आलं. म्हणा सैताना, सैताना जी काही शक्ती पापाद्वारे, माझ्या 10 पिढ्यांच्या द्वारे, माझ्या वडिलाच्या 10 पिढ्यांच्या द्वारे, 10व्या पिढीपासून माझ्या आतापर्यंतच्या पिढीपर्यंत तुझा सर्व जो काही अधिकार होता सैताना, आता आज येशूच्या रक्ताद्वारे तुझा अधिकार मी नष्ट करत आहे. सैताना येशूच्या नावात तुझा सर्व अधिकार मी नाश करतो येशूच्या नावामध्ये. येशूच्या रक्ताद्वारे नष्ट करतो. सैताना बाहेर हो माझ्या घरातून, बाहेर हो माझ्या पिढीतून, बाहेर हो, बाहेर हो, बाहेर हो. फायर होली गोष्ट, फायर होली गोष्ट, फायर होली गोष्ट, फायर होली गोष्ट.
सगळे पाप पवित्र आत्मा जाळून भस्म कर. येशूच्या नावात पवित्र आत्मा फायर 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 फायर. रे बा खाटे रे 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 लाब्रा बासे खांदो रो मा खाटे रे 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 लेब्रा बा 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 रे बा 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 बा. मला सैताना माझ्या आईच्या सावतर वडील असेल वडिलाच्या 10 पिढीपासून आताच्या पहिल्या पिढीपर्यंत कुठल्या पिढींनी जादूटोना केला असेल, तंत्रमंत्र केला असेल, सैताना याद्वारे झालेला अधिकार मी येशूच्या नावात रद्द करतो, नाश करतो. येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे नाश करतो सगळं तुझा अधिकार. सगळे शाप बाहेर निघ इष्टनाथ, बाहेर निघ. मला भय, पाण्याचं भय, डॉक्टरचं भय, दवाखान्याचं भय, जनावराचं भय, किड्याचं भय, सर्व प्रकारचं आर्थिक नुकसानाचं भय, आजाराचं भय, मृत्यूचं भय, जेवणाचं भय, अंधाराचं भय, भीती, सैताना या भीतीद्वारे झालेला सर्व अधिकार येशूच्या नावात मी नाश करतो. अधिकार रद्द करतो येशूच्या नावामध्ये आणि हत्या करतो. सर्व भीती बाहेर निघ. मला यौन गोष्टी आणि अशुद्ध गोष्टी, संबंधिकता, वेश्यावृत्ती, व्यभिचार, अश्लील गोष्टी पाहणे, अश्लील फिल्म पाहणे, बलात्कार, मुलांना कळत न केलेली छेडछाड, विचारामध्ये केलेली वासना, भ्रष्टाचार, भटकलेले डोळे, हे सर्व वासना सैताना याद्वारे झालेला सर्व अधिकार, जी काही शक्ती तुझ्यावर माझ्यावर होती, मी आज येशूच्या नावात, येशूच्या रक्ताद्वारे मी ती शक्ती, अधिकार तुझा रद्द करता इष्टनाथ, नाश करत आहे. येशूच्या रक्ताद्वारे मी आजाद आहे. हालेलुया. आर्थिकपणा, चोरी, दारू, ड्रग्स, लोभ, खर्च करणं, लालच, सर्व प्रकारची मजुरी चोरणं, लबाडी करणं, एखाद्याला फसवणं, चुकीच्या गोष्टी देणं करणं, दशमांश रोखणं, दशमांश न देणं, कंजूसीपणा, लोभी, यामुळं सैताना झालेला सर्व अधिकार माझ्यावरला, माझ्या घरावरला, मी येशूच्या नावात नाहीच करतो तुझा अधिकार. येशूच्या रक्ताच्या द्वारे मी नाश करतो तुझा अधिकार. सैताना मी नाश करत आहे. हालेलुया. सैताना 10व्या पिढीपासून माझ्या आताच्या पिढीपर्यंत तंत्रमंत्र, ज्योतिष किंवा भविष्य बघणं, जादूटोना, कराटे, शैतानवाद, योगा, काळा जादू, पांढरा जादू किंवा माझ्या घरच्यांनी जन्मल्यानंतर केलेला चुकीचा नवस, चुकीच्या गोष्टी, त्यामुळे सैताना तुझा सर्व अधिकार माझ्यावरला, मी येशूच्या नावात मी नाहीस करताय, रद्द करते. हालेलुया. मला आजार 10व्या पिढीपासून आता माझ्या पिढीपर्यंत, माझ्यापर्यंत सर्व आजार, हृदयाचा आजार, मधुमेहाचा आजार, कॅन्सरचा आजार, गुडघ्याचे आजार, हाडातले आजार, रक्तामधले आजार, सगळ्या शरीरातली रक्तामधली एलर्जी, दम्मा, फेफड्याचा आजार, सर्व मिरगी, फीट, सगळे आजार सैताना या सर्व आजारांनो माझ्यावरला, माझ्या कुटुंबावरला तुमचा सर्व अधिकार, सैतानाचा सर्व अधिकार मी नाश करताय, रद्द करताय.
मी रद्द करत आहे. जिभीमुळे माझ्या 10वी पिढीपासून माझ्या 10वी आताच्या पिढीपर्यंत माझ्यापर्यंत जिभीद्वारे आलेला सर्व शैतानाचा अधिकार, खोटं बोलणं, निंदा करणं, चुगली लावणं, वाढून चढून बोलणं, थट्टा करणं, शपथ खाणं, निंदा करणं, चुकीचं बोलणं, याद्वारे सैताना तुझा आलेला सर्व अधिकार मी नाश करतो. तुझा अधिकार येशूच्या रक्ताच्या द्वारे नाश करत आहे. खोट्या गोष्टी, खोटा आवाज देवाचा म्हणून ऐकणं, खोटी बुलाहट, चुकीच्या बुलाहट, चुकीचे पाचरण झालेल्या व्यक्तीच्या मागं केल्यामुळं झालेल्या चुकीमुळं हालेलुया मला चुकीचा अभिषेक, खोटा अभिषेक त्याच्या मागे गेल्यामुळं सर्व शैताना झालेला सर्व अधिकार, या खोट्या गोष्टीमुळे आलेला अधिकार मी नाश करतोय. माझ्यावरला येशूच्या रक्ताच्या द्वारे नाश करताय. क्रोध रागामध्ये लात मारणं, दरवाजावर लात मारणं, ओरडणं रागामध्ये, शपथ खाणं, रागात भांडणं करणं, हत्या करणं, क्षमा करणं, क्रूरता, द्वेष, सैताना या क्रोधाद्वारे झालेला सर्व अधिकार मी नाश करता येशूच्या नावात. रद्द कर तुझा अधिकार मी येशूच्या रक्ताच्या द्वारे. हालेलुया म्हणा. उदासीनता, निराशा, आत्महत्याचे विचार, डोक्याचे दुखणे, सर्व आत्मदया, निराशा, निरुत्साहीपणा, अशा सर्व गोष्टी, भारीपण, सैताना या उदासीनतेच्या द्वारे तुझा सर्व आलेला अधिकार येशूच्या नावात रद्द कर. तुझा अधिकार येशूच्या रक्ताने नाश करत आहे. मन नियंत्रण, मनातली शक्ती, दिवसा स्वप्न बघणं, मन भटकणं, अंतकरण भटकणं, दोष लावणारं मन, वेड्यासारखं मन, एकाग्रतेमधली कमी, धोका देणारं मन, सर्व प्रकारचे लक्षहीन, विसरून जाणारं मन, चुकीचं ऐकणारं मन, खोटं बोलणारं मन, अशा सर्व सैताना या मनाद्वारे झालेला सर्व अधिकार येशूच्या नावात नाश करत आहे. सैतान तुझा अधिकार नष्ट करत आहे. तणाव, चिंता, काळजी, भीती, घबराहट याद्वारे सैताना झालेला सर्व अधिकार माझ्या कुटुंबावरला मी रद्द करतो. येशूच्या नावामध्ये नाश करत आहे. इजबिलीचा आत्मा, सेवकाविरुद्ध उभा राहणारा आत्मा, सेवकाविरुद्ध बोलणं, सेवकाची निंदा करणं, सेवेच्या चुका काढणं, चर्चा चुका काढणं, सर्व प्रकारची इजबिलीचा आत्मा, अहाबाचा आत्मा, बेपर्वा वागणारा आत्मा, आळशी आत्मा, अव्यवस्थितपणा वागणारा आत्मा, सैताना इजबिलीच्या आत्म्याद्वारे, अहाबाच्या आत्म्याद्वारे तुझा आलेला अधिकार सैताना मी माझ्यावरला मी रद्द करत आहे, नाश करत आहे. हालेलुया म्हणा. टीव्ही, आत्महत्या, गर्भपात, हत्या, पोटामध्येच खून केल्यामुळे बाळाचा, खून केलेल्या रक्त बलिदान केल्यामुळं, दुष्ट गोष्टीला बलिदान केल्यामुळं, टीव्हीवर चुकीचं पाहिल्यामुळं, मोबाईलवर, इंटरनेटवर चुकीच्या अशुद्ध गोष्टी पाहिल्यामुळे सैताना तुझा आलेला सर्व अधिकार मी रद्द करत आहे माझ्यावरला. हालेलुया. अपघाताच्या ठिकाणातल्या दुर्घटना वस्तीमधली दुर्घटना जागेवरनं सैताना तुझा आलेला अधिकार मी येशूच्या नावात नाश कर. तुझा अधिकार मंद विकास, माझ्या उन्नतीमध्ये अडखळ करणारी दुष्ट शक्ती, मंद विकास, शरीराच्या विकासामध्ये अडखळणं, लेकरांच्या विकासामध्ये अडखळणं, मानसिक विकार, व्यवसायामधले अडखळणं, घरातले अडखळणं, मंडळीच्या विकासामधले अडखळणं, सैताना सर्व झालेला अधिकार
विकासामध्ये आलेला सर्व अधिकार येशूच्या नावात मी रद्द करताय, नाश करताय, नाश करत आहे. हालेलुया. हालेलुया. धक्का लागणं, मला धक्का लागणं, दुर्घटनाचा, तलाकाचा, बलात्काराचा, मृत्यूचा धक्का, अचानक धक्का लागणे, अचानक धक्का लागणे, आजाराचा धक्का, सर्व अपघाताचा धक्का, डॉक्टरचा धक्का, सैताना या सर्व धक्क्याद्वारे तुझा सर्व आलेला अधिकार मी येशूच्या नावात तुझा अधिकार नाश करत आहे. हालेलुया. 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 जन्म माझा जन्म झाला त्या ठिकाणापासून चुकीच्या गोष्टी झाल्यामुळं, चुकीचं माझ्या पिढ्यांनी रक्त वाहिल्यामुळं, काही पाप केल्यामुळं, माझ्या आई वडिलांच्या पिढ्यांनी चुकीचे निवास केल्यामुळं, सैताना तुझा आलेला सर्व अधिकार मी येशूच्या नावात रद्द करत आहे, नाश करत आहे. हालेलुया. ओ हालेलुया. चला हालेलुया. राबा शखा लाबा राबा थोरा नामा सखा दारा नामा राबा राबा विबा नामा तुरा नामा 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 मला विचाराच्या द्वारे चुकीचे विचार केल्यामुळं, चुकीचे विचार केले, सैताना तुझा आलेला सर्व अधिकार चुकीचे पेरणी केल्यामुळं, सैतान झालेला अधिकार मी नाश करत आहे. स्वप्नामध्ये चुकीच्या गोष्टी केल्यामुळं, स्वप्नामध्ये चुकीची छेडछाड केली, चुकीचे विचार आणि पाप केलं, स्वप्नामध्ये वासना केल्या, सैताना याद्वारे तुझा आलेला सर्व अधिकार मी नाश करत येशूच्या रक्ताद्वारे, नाश करत आहे, येशूच्या नावात नाश करत आहे. हालेलुया. हालेलुया. लोकांनी निंदा केल्यामुळं, आलेली सर्व निराशा, आलेले सर्व दुःख, उदासीनता, सैताना याद्वारे तुझा आलेला अधिकार येशूच्या नावात मी नाश करत आहे. दुष्ट आत्म्याच्या हमल्यामुळं माझ्या पिढीवर, माझ्यावर, माझ्या घरावर, मंडळीवर सैतानाचा आलेला सर्व अधिकार, सर्व आजार झालेला अधिकार, शापाचा आलेला अधिकार, सैताना तुझ्यामुळं दुष्ट आत्म्यांमुळं हमला केल्यामुळं माझ्यावरला सर्व हमला, त्यामुळे शाप, सर्व वेदना, सगळा त्रास येशूच्या नावात सर्व अधिकार ते नष्ट करताय, सर्व शाप रद्द करताय, येशूच्या नावात शाप रद्द करताय, येशूच्या नावात सर्व शाप रद्द करत. हालेलुया. 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 माझ्यावर 10व्या पिढीपासून 10व्या पिढीपर्यंत माझ्यावरल्या, माझ्या कुटुंबावरल्या जादू तंत्र मंत्र केल्यामुळं, खाण्यात टाकल्यामुळं, चुकीचं खाल्ल्यामुळं, सैताना सर्व अधिकार, जादू टोण्याचा झालेला अधिकार मी आज तो अधिकार, ती जादू टोना माझ्यावरला, माझ्या पिढीवरला मी येशूच्या नावात रद्द करतो, येशूच्या नावात नाश करतो, येशूच्या रक्ताद्वारे. हालेलुया. राबा बाबा काय वाजू त्याला धन्यवाद द्या, धन्यवाद येशू. राबा बाबा खाता राबा बाबा बाबा रे बाबा बाबा Holy Spirit fire, Holy Spirit fire, Holy Spirit fire, Holy Spirit fire. शाप तुटत आहे, शाप तुटत आहे, शाप तुटत आहे. Let's pray. हालेलुया. दुष्टात्मा तुझा हमला झाल्यामुळं सर्व झालेला अधिकार, शाप, अधिकार तोडण्याच्या श्रामाने येशूच्या रक्ताद्वारे नाश करताय. बाबा 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 फायर होली गोष्ट, फायर होली गोष्ट, फायर होली गोष्ट, फायर होली गोष्ट. म्हणा सर्व तंत्र मंत्र तुला रद्द करता अधिकार माझ्यावर. म्हणा सर्व तंत्र मंत्र, जादू टोना खाण्याद्वारे खाल्ल्यामुळं माझ्या लेकरावरला, माझ्यावरला, मंडळीवरला तंत्रमंत्र तुझा अधिकार रद्द करताय, नाश करताय, नाश करताय, नाश करताय. येशूच्या नावात बाहेर 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 रे बाबा काटे रे 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 बाहेर बाहेर मला सर्व दुष्टात्मा बाहेर निघ, सर्व दुष्टात्मा बाहेर निघ, बाहेर निघ, बाहेर निघ, बाहेर चाललेलं, बाहेर चाललेलं. चला 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 रा बा बा बाहेर निघ, दुष्टात्मा तंत्रमंत्र बाहेर निघ, बाहेर निघ, शरीरातनं पोटातनं बाहेर निघ, तंत्रमंत्र खाण्याद्वारे बाहेर निघ, चल उलटीद्वारे बाहेर निघ, उलटीद्वारे बाहेर निघ, चल 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 बाहेर 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 चल, उलटी वाटे बाहेर निघ, सर्व तंत्रमंत्र बाहेर निघ, उलटीतनं बाहेर निघ, पोटातनं बाहेर निघ, चल निघ बाहेर, इश्रात निघ बाहेर, पोटातनं बाहेर निघ, बाहेर निघ, पोटातनं बाहेर निघ, बाहेर निघ, पोटातनं बाहेर निघ, बाहेर निघ.
जर उलटी कोणाला होत असेल तर बकेट आतमध्ये रिबाला बाला बाखा बाला बाला उलटी तर बाहेर निघ चुकीचं चाललेलं असेल तंत्र मंत्र चाललेलं असेल चुकीचं खाल्लेलं असेल चल पोटात बाहेर निघ पोटात स्वतंत्र बाहेर निघ उलटी येत असेल तर बाबा चला डोळे बंद प्रार्थना करा कोणी कोणी बघू नका रे बाबा बाबा शबाला बाला 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 शबाला बाला 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 चल बाहेर निघ पोटात बाहेर निघ जर उलटी येते बाहेर जाऊन करा बकेट बघा उलटी येत असेल उलटी करा बाहेर पडत आहे ते सगळं तंत्र मंत्र बाहेर पडत आहे ते सगळं रे बाबा जी काय करणी केली आज ईश्वर मी रद्द करतो ती करणी हो रे बाबा लेकरू होऊ नये म्हणून खायला घातलं करणी ते चेटकूपणा केला तंत्र मंत्र केलेलं जे आहे ते आज ईश्वराचं शाप ते लेकरू होऊ नये म्हणून अडखळ आलेलं सगळं ते रद्द करताय नाश करताय रे बाबा ते बाहेर निघ उलटीतनं बाहेर निघ उलटी वाट बाहेर निघ ईश्वरात बाहेर 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 फायर होली गोष्ट पवित्र आत्मा पोटात उतर पवित्र आत्मा अग्नी घेऊन पोटातला ते तंत्रमंत्राचं खाल्लेलं बाहेर भस्म कर बाहेर कर होली स्पिरिट मी तुला रिलीज करताय फायर होली गोष्ट मला सगळं फायर होली गोष्ट मला फायर होली गोष्ट पवित्र आत्मा आग मला पवित्र आत्मा आग मला आग पवित्र आत्मा बाहेर काढ पवित्र आत्मा माझ्यातनं तंत्रमंत्राच्या गोष्टी बाहेर काढ माझ्या घरातनं बाहेर काढ माझ्या पोटातनं बाहेर काढ होली घोष मला होली घोष बाहेर काढ पवित्र आत्मा इष्टनाव बाहेर निघ तंत्रमंत्र करणी बाहेर निघ इष्टनाव करणी बाहेर निघ घरातनं लेकरातनं बाहेर निघ घरातनं बाहेर निघ बाहेर मला सगळे आजार हृदयाचे आजार बाहेर निघ डायबिटीस साखरेचा रोग मधुमेह बाहेर निघ मोठ्याने हत्या करा येशूच्या नावात आजार बाहेर निघ माझ्या घरातनं माझ्या शरीरातनं बाहेर निघ रक्तातले आजार बाहेर निघ येशूच्या नावात माझ्या शरीरातून माझ्या नस मधून सगळे आजार बाहेर निघ येशूचं वचन सांगतं बायबल सांगतं येशूला 39 फटके बसले आणि मला त्याने आरोग्य दिलेलं आहे येशूने रक्त वाहिलं मला सगळ्या शापातून सुटका भेटली पिढ्याने सगळे आजार तुझा अधिकार पिढ्याने आलेला आजार तुझा सर्व अधिकार माझ्यावरला माझ्या लेकरावरला माझ्या घरावरला मी रद्द करत आहे बाहेर निघ आजारा बाहेर निघ चला प्रार्थना सगळे आजार बाहेर निघ गुडघ्यातले आजार बाहेर निघ रक्तामधले आजार बाहेर निघ आजाराच्या भीती दाखवून दिसतात ना बाहेर निघ डॉक्टरच्या बोलण्याद्वारे आलेला सर्व शैतानाचा अधिकार आजाराचा अधिकार रद्द करत आहे नाश करत आहे सर्व आजार बाहेर निघ मी सांगतो काहीतरी घडत आहे तुमच्या पोटात काहीतरी आता घडत आहे आता पोटाला हात लावा प्रत्येक जण आता पोटाला हात लावा यीशु कार्य हो
शिफा, यीशु करुणेचा शिफा. रिहा रिहा यीशु करू करता रिहा. नगर से नसक से नगर से नगर से नसक से नगर से यीशु के रूह से होगा, यीशु के रूह से होगा, यीशु करुणेचा शिफा. आपल्या हातांचं करूया. हालेलुया हालेलुया हालेलुया. मन मी आजाद झालेलो आहे सगळ्या शापातून, सगळ्या आजारातून मला सुटका देवाने दिलेली आहे. हालेलुया. प्रभू प्रत्येकाला ब्लेस कर प्रभू. ज्या आशीर्वाद आता मोकळे करतो मी, येशूच्या स्वर्गातले आशीर्वाद, आरोग्य, शांती, आनंद, देवा सर्व काही मोकळीकता, स्वतंत्रता मी येशूच्या नावात त्यांच्यावर बोलतो. उद्याचे 2 दिवस, उद्या आणि परवा अद्भुत आशीर्वादाचे आणि तू पुढे भरून आशीर्वाद जाणारे होते बाबा. येशूच्या नावात प्रार्थना करतो. गॉड ब्लेस यू. हालेलुया.